अकोला शहरात स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी आणि शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा या प्रमुख मागण्यांसह धरणे आंदोलन करण्यात आलं। राज्यातील शेतकऱ्यांवर अत्यंत बिकट प्रसंग आलेला आहे। एकीकडे शेतकरी व्यवसायावर दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहे, तर दुसरीकडे सरकार निर्यात बंदी, साठ्यांवर मर्यादा, वायदे बंदी, बेसुमार आयात यामुळे शेतीमालाचे भाव पडत आहे। परिणामी शेतकरी कर्जबाजारी झालाय असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहे, मात्र त्या समस्या सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न होत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। या आंदोलनात अविनाश नाकट, सुरेश जोगळे, विलास ताथोड, धनंजय मिश्रा आदींची उपस्थिती होती। आज शेतकऱ्याचे धरणे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालय, तालुका तहसील कार्यालय जिथे जिथे होत आहेत तिथे तिथे आज दिनांक 18 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन। महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे प्रश्न शासनाने न सोडवल्यास गावात येणाऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना जाब विचारला जाणार आणि शेतकऱ्याच्या प्रमुख मागण्या आमच्या आहेत। शेतमालाला निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, म्हणून सक्तीची कर्ज वसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्यात यावं। शेतीसाठी पूर्ण वेळ पूर्ण दाबाची वीज पुरवठा करण्यात यावा। वन्य प्राण्यापासून होणाऱ्या शेतातील पिकाचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावे किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी। पीक विम्यात होणारी शेतकऱ्याची फसवणूक बंद करून विम्याचा योग्य लाभ देणारी योजना अंमलात आणावी। शेतकऱ्याच्या वरील मागण्याचा गांभीर्याने विचार करून शासनाने तातडीने कारवाई करण्यात यावी।